नाही आता खरं तर आज पवार साहेबांचा वाढदिवस आहे आणि दरवर्षी त्यांच्या वाढदिवसासाठी मी त्यांना भेटायला जातो। मग जिथं कुठं असतील तिथं भेटतो। आता इथं पार्लिमेंट चालू आहे त्याच्यामुळे इथं दिल्लीला आलोय आणि साहेबांना भेटलोय। अजित पवार सुद्धा आज आले, सर्व कुटुंबीय आले होते, ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही लढलात ते सुद्धा एकत्र आले होते। नाही ते आता खरं तर ते येणार होते हे मला माहिती नव्हतं आणि आमच्या कुटुंबाने नेहमी कौटुंबिक संबंध हे वेगळे ठेवलेत आणि शेवटी साहेब आहेत त्यांचा 85वा वाढदिवस आहे आणि जाऊन भेटलं पाहिजे त्या भावनेने ते आले असतील। आम्ही इथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली तर त्यांचं म्हणणं आहे की अजित पवार यांनी पुन्हा सोबत येणं गरजेचं आहे। कुटुंब म्हणून तर ते सोबत आहेत असं तुम्ही म्हणताय, परंतु राजकीय दृष्ट्या सुद्धा पवार कुटुंबाला पुन्हा एकत्र यावं असं नाही। ती कार्यकर्त्यांची भावना असेल पण शेवटी आता मी त्याच्यावर कसं बोलणार। जे आपल्या पक्षाचे सगळे जे ज्येष्ठ नेते आहेत, जे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते ठरवतील। युगेंद्रजी, निवडणुकीच्या काळात जे आपल्याला जसं पाहायला मिळालं की प्रचंड टीका झाली होती, जबरदस्त एकमेकांच्या विरोधात दोन्ही बाजू लढल्या आणि त्यानंतर आज हे चित्र पाहायला मिळालं, तर काय वाटतं? नाही एकतर एवढे जबरदस्त टीका वगैरे असं दोन्ही बाजूनी झाले नाहीत किंवा म्हणजे सगळ्यांनी निवडणुकांमध्ये पातळी काय कधी सोडली नाही। आमचं कुटुंब कधीच तसं वागत नाही आणि शेवटी राजकारण हे एका बाजूला असलं पाहिजे, विचार हे वेगळे असले पाहिजेत, वेगळ्या आता झालेत पण कुटुंब नेहमी एकत्र आलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्नही केला पाहिजे आणि आजचा हा एक प्रयत्न तो असेल। काय 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 नाही कौटुंबिक 100% कौटुंबिक भेट आहे, बाकी काही नाही। एक महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला दादा काकी सगळेजण आत आले होते नेते, त्यावेळेला रेवती आणि सदानंद सुळे हे मात्र आत नव्हते, ते घराच्या बाहेर हॉलच्या बाहेर थांबलेले होते। रेवतीचा राग आहे कारण रेवती नाही अहो नाही, अजिबात नाही अजिबात नाही। रेवतीचा काय संबंध आहे? ती माझी लहान बहीण आहे, ती कुठेतरी किचन मध्ये नाश्ता करत होती, ती तिथंच होती शेजारी, बाकी काय असं नाही। हॉलच्या बाहेर ते आले होते। पण या सगळ्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की जे कुटुंबाचे सदस्य नाहीयेत पण तुमचे कार्यकर्ते होते, साहेबांसोबत राजकारण केलं, असं तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ पाहायला मिळाले। नाही काय ते एकतर आता काही लोक त्यातले खासदार आहेत, काही मंत्री होणार आहेत, काही आमदार आहेत, त्यांना असं बाहेर ठेवणं हे पण बरोबर नाहीये, त्यांना बाहेर थांबत ठेवणं हे योग्य नाहीये। त्याच्यामुळे सगळ्यांना तिथं आत बोलवलेलं। भेटीसाठी फक्त अजित पवार आणि सुनीत्रा पवार आले होते म्हणायचं? नाही सगळेच होते, माझा भाऊ पण होता आणि त्यांचे काही ठराविक नेते पण होते, प्रफुल्ल पटेल साहेब होते, तटकरे साहेब होते, भुजबळ साहेब होते, अनेक लोक होते आणि मग नंतर आपले लंके साहेब आले आणि तेही आतमध्ये आले। पण साहेब, दरवेळी एक मोठा सण असायचा संपूर्ण पाडवा, तो पाडवा, आणि यावेळी तो पाडवा एकत्र साजरा झाला नव्हता। नाही काय कार्यकर्त्यांना तिकडे भेटतोय। नाही काय की पहिल्यांदा असं झालं की पाडवा आणि इलेक्शन हे एकाच वेळेला आलं आणि त्याच्यामुळे एखाद्या वेळेस ते त्यांना वेगळं करावं असं वाटलं, ते त्यांनी केलं असेल। म्हणजे थोडक्यात इलेक्शनचा दोष होता, पाडव्याचा दोष नाही, पाडवा साजरा होता। तर पुढच्या वर्षी बघू। थँक्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।